क्वालिटी फॉर यू। घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल जय मल्हार। सर्वोत्तम चव हीच आमची ओळख। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा या। तुकाई देवी व निसर्गाच्या कुशीत वसलेले हॉटेल जय मल्हार एक परिपूर्ण हॉटेल। येथे येणारा प्रत्येक जण तृप्त होऊनच बाहेर पडतो। येथे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची वेगळी व्यवस्था, सुसज्ज अशी बैठक व्यवस्था व फॅमिलीसाठी खास वेगळी सोय। दादा क्वालिटी कशी आहे? एक नंबर आहे, एकदा यायला लागते, विषय संपला। जय मल्हार। क्वालिटी एक नंबर आहे, एक वेळ भेट द्यायला लागते जय मल्हारला। क्वालिटी जर बघायची असली तर जय मल्हारला येऊन बघा, एकदा अवश्य भेट द्या। एक नंबर आहे भाऊ, क्वालिटी एक नंबर आहे। आम्ही आज जय मल्हार हॉटेल NH4 हायवे इटकरे फाट्याजवळ इथं आज जेवणासाठी खास आलेलो आहे। आजची ही श्रावण मास थाळी अतिशय सुंदर अशी आहे। सर्व महिलांना खूप छान जेवण हे आवडलेलं आहे। तुम्ही सर्वांनी अवश्य या ठिकाणी एकदा भेट द्या। धन्यवाद। मग येत आहे ना हॉटेल जय मल्हार मध्ये। आमचा पत्ता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एडनिपाणी फाटा येथे। प्रोप्रायटर भाऊसाहेब वाटेगावकर। मोबाईल नंबर 9331302302। नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून उत्सव साजरा करावा। वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश माने। उद्या गणपती बाप्पा विराजमान होत असल्याने इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे। नागरिकांना व्यवस्थित खरेदी करता यावी यासाठी इस्लामपूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गणेश मंदिर, संभाजी चौक व पोस्टाच्या बाजूला बारकेट लावून दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी मार्ग बंद करण्यात आला आहे। मात्र काही नागरिकांना ते बारकेट काढून वाहने आत आणत आहेत। असे आढळून आल्यास त्यांच्यावर वाहन कायदा नियमाखाली कारवाई करण्यात येईल। तरी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले आहे। सध्या वाहतूक शाखेकडे अपुरा स्टाफ असून सुद्धा शहरात वाहतूक सुरळीत असून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे। यामुळे नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन सुद्धा राजेश माने यांनी केले आहेत। ते नेमके काय म्हणाले ते पाहू। गणेशोत्सव राज्यामध्ये तसेच इस्लामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आता आपण नागरिक तसेच सर्व भाविक मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करणार आहोत। त्या अनुषंगाने संपूर्ण इस्लामपूर शहरामध्ये कुठेही वाहतुकीचे अडथळा होऊ नये किंवा भक्तांना नाहक त्रास होऊ नये यासाठी इस्लामपूर शहर वाहतूक शाखेने त्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत। जे मुख्य चौक आहे त्या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेले आहे। आमची सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की कुणीही बॅरिकेटिंग काढू नये आणि वाहतूक शाखेला सदर उत्सव काळामध्ये आपलं काम करण्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि मला अपेक्षा आहे की हा सण सर्वजण आनंदात, उत्साहात आणि वाहतुकीचे नियम पाळून साजरा करतील। गर्दीच्या ठिकाणी मुख्य बॅरिकेटिंग आपण लावून घेतलेले आहेत, जेणेकरून मोठी चारचाकी वाहने आतमध्ये येणार नाहीत व नागरिकांना, भक्तांना नाहक त्रास होणार नाही। माझी सर्व नागरिकांना, भक्तांना विनंती होती की कुणीही लावलेले बॅरिकेटिंग काढू नयेत, जेणेकरून मोठी वाहने आतमध्ये येणार व नाहक लोकांना त्रास होणार। त्याचप्रमाणे सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो इस्लामपूर शहर वाहतूक शाखेतर्फे कुणीही वाहतुकीचे नियम भंग करू नयेत। सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, जेणेकरून कुणालाही हा त्रास होणार नाही। ऑगस्ट महिन्यामध्ये आपण इस्लामपूर शहर वाहतूक शाखेतर्फे 1350 MV ऍक्ट अंतर्गत दंडात्मक कारवाई केलेली आहेत। यापुढेही जे वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल आणि जास्तीत जास्त मोटर वाहन कायद्याचे दंडात्मक कारवाई करण्यात येईल।